उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. नमस्कार, उन्नती लाईव्ह अपडेटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण परळी तालुक्यातील गाळे पिंपळगाव या ठिकाणी आलेले आहोत. परळी तालुक्यातील गाळे पिंपळगाव येथील चैतन्य सुभाष राडकर यांनी नुकतीच भरारी घेऊन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC केंद्रीय शस्त्र पोलीस दलातील CPF पदासाठी त्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. आपले काय नाव? माझं नाव चैतन्य सुभाष राडकर. अच्छा, UPSC तयारी कधी केली होती आपण? मी 2023च्या दिवाळीपासून UPSC तयारीला सुरुवात केली होती आणि हा माझा CPFचा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि माझं यात सिलेक्शन झालेलं आहे. पहिली ते 10वी पर्यंत आपलं शिक्षण कुठं झालं? माझं पहिली ते 6वी पर्यंत शिक्षण गावातच झालेलं आहे. त्याच्यानंतर मी परभणीला शिक्षण माझं पूर्ण झालं. माझं ग्रॅज्युएशन परळीलाच झालेलं आहे कम्प्लीट. ग्रॅज्युएशन नंतर मी लातूरला तयारी केलेली आहे. अच्छा, ज्यावेळेस तुम्ही शिक्षण करत असताना त्यावेळेस तुमच्या परिवारांची हालाकी कशी होती? सर, शेतकरी कुटुंब असल्यामुळं परिस्थिती तर अशी गंभीरच होती, पण घरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि कुठल्याही प्रकारचं बर्डन न देता मला माझं फ्रीडम दिलं की मला कुठली करिअरची फील्ड चूज करायची आणि त्यानुसार त्यांनी मला सपोर्ट केला आणि माझ्यावर कधीच कुठलंच प्रेशर टाकला नाही की रिझल्ट आला पाहिजे असं वगैरे काही. आणि त्याच फ्रीडममुळं आणि त्याच त्यांच्या विश्वासामुळं आज मी हे गाठू शकतो पद. अच्छा, आता आपण UPSC तयारी करून या पदावर विराजमान झाला, त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं? भारी वाटते सर. खूप मेहनत केली होती या गोष्टीसाठी आणि शेवटी आमच्या ग्रामदेवत पापदंडेश्वराचा आशीर्वाद आहे हा आणि ते भेटलेले मग शेवटी. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. आपला मुलगा UPSC तयारी करून कमांडर झाला, कमांडर पदी त्याची नियुक्ती झालेली आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? अभिनंदन. चांगलं वाटतं. आपण त्यांना जे शिक्षण दिलं ते कोणत्या परिस्थितीनुसार त्यांना शिक्षण दिलं आपण? आता एकदम परिस्थिती एकदम हिवच होती. शेतीत काम करणं उत्पन्न करून त्याला पैसा पुरवला. अच्छा, ठीक आहे. अजून होणार मुलगा तरुण आणि तडफदार तो UPSC ची तयारी करून तो इथपर्यंत जे पोहोचला, त्याबद्दल आपण काय सांगाल? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी खूप कष्ट केले वडिलांना त्याच्या, आणि मुलं दोघं पण त्यांचे हुशार आहेत आणि तो असं वाटत नव्हतं की म्हणजे खूप हुशार निघाला आणि छान काय केलं त्यांनी आणि आम्हाला सगळ्याला अभिमान आहे त्याचा. मी चुलता आहे त्याचा. अच्छा, आम्हाला सगळ्याला अभिमान आहे. आपले काय नाव आहे? शरद आडकर. अच्छा, आता त्यांनी तयारी खूप केलेली आहे. आता त्याची तयारी खूप झालेली आहे. आता त्यांनी UPSC ची तयारी केली. आता गावातून मिरवणूक वगैरे काही काढण्यात आपण असं काय आहे? तेच आम्ही सकाळी सत्ताचा कार्यक्रम ठेवला होता, पण आमच्याच भागामध्ये एक दुःखद घटना घडली. आमच्या वाड्यातले चुलती वारल्यामुळं अशा वेळेला आपलं करणं बरोबर असतं, कारण कसं प्रत्येकाला आपल्याला सुख दुःख असते आणि त्याचा खूप मोठा आनंद आहे आम्हाला सगळ्यांना. आणि गावात आम्ही सगळ्या मिरवणूक काढून मंदिरामध्ये सत्काराचा कार्यक्रम ठेवणार होतो, तरी पण आपण हे आमचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर अजून करणार. कारण कसं असतं, हे प्रत्येक ह्याचा सत्कार हे दुसरे जे नवीन पोरं शिकायलेत एक त्यांना एक ते आदर्श असतो. एक त्यांना पण कुठेतरी वाटतं की आपण, आणि आम्हाला पण सगळ्यांना अभिमान आहे ना गावाला, किंवा आपल्या मुलांना हे करून दाखवलं. आणि UPSC मध्ये हे आमचा दुसरा मुलगा आहे समजा. अच्छा, अजून कोण बोलणार? मी चैतन्याचा मामा आहे. अच्छा, चैतन्याने खूप कष्ट घेतले. अच्छा, त्याच्या आई वडिलांना त्याच्या भावानं त्याला खूप मदत केली. त्याला फ्रीडम मुळे त्यानं भरपूर अभ्यास केला आणि त्यानं म्हणलं होता एकदा की मी करून दाखवेल, तर त्यानं केलं, साध्य केलं. आम्हाला गर्व आहे किंवा आमच्या भाच्यानं एवढ्या मोठ्या पदवीवर क्लास 1च्या पोस्टवर विराजमान झाला. आपले काय नाव आहे? अलका सुभाष राडकर. चैतन्य आपला कोण आहे? मुलगा माझा. आता मुलगा आता MPSC ची तयारी करून त्यांनी गावाचं नाव लौकिक केलेलं आहे, त्याबद्दल आपण काय सांगा? त्याबद्दल मला अभिमान वाटते आणि माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मला त्याचं असं खूप गर्व वाटते. आणि मला असं वाटायचं नेहमी की माझ्या मुलानं एक असं स्वतःचं नाव स्वतः निर्माण करावं. आणि लोकांना असं म्हणू नये की अलकाचा मुलगा चाललाय, लोकांना असं म्हणू की साहेबाची आई चालली आहे. मला असं तेच माझं धैर्य होतं आणि मी त्याला तेच नेहमी हे केलं. माझं नाव अनुसया चव्हाण आहे. ते माझ्या बहिणीचा मुलगा आहे. माझ्या बहिणीच्या मुलाने खूप कष्टाने शिक्षण शिकलं आणि माझ्या भाऊजींनी आणि बहिणीने पण खूप कष्ट केले आणि त्याच्या भावानं पण खूप सपोर्ट दिला. आज जे काय आहे ते खूप चांगले अभ्यास करून पास झाला. आम्हाला त्याचा खूप गर्व आणि आनंद पण आहे. चैतन्याने खूप कष्ट केला, हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्याच्या आई वडिलांनी त्याला शिकविलं, तिथपर्यंत त्याला पोहोचविलं, त्याबद्दल आपण काय सांगा? सर, आई बाबाचे पण कष्ट आहे, भावाचे पण कष्ट आहे आणि त्याचे खूप सर्वात मोठे कष्ट आहे. त्यांनी 24 तासाच्या वेळामध्ये 18 तास त्यांनी अभ्यास केला आणि शिक्षण शिकलं आणि त्याच्या शिक्षणाचं फळ त्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळालं. ठीक आहे, धन्यवाद. आज गाळे पिंपळगाव येथे आज आपण इथे भेट दिली असता
सगळ्यांकडून ह्या गोष्टी जाणून घेतली की चैतन्य हा UPSC MPSC ची तयारी करून हा पुढे गेला आणि त्याने गावाचे नाव लौकिक केले. उन्नती लाईव्ह अपडेट चॅनलच्या मुलाखतीमधून त्यांनी माहिती दिली. गावकऱ्यांनी, त्याच्या आईवडिलांनी, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी मी रफिक पठाण, सिरसाळा. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण,